वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटणातील झणझणीत मटकीची भाजी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की करून बघा ही टेस्टी रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मोड आलेली मटकी पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि इथे आपण वाटण्यासाठी मसाला घेतलेला आहे। यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले आहे, थोड्याशा डाळ्या, 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, एक मोठा कांदा भाजून घेतलेला आहे, काही कोथिंबीर आणि 4 आता खडे मसाले बघूया। त्यामध्ये एक तमालपत्र, एक चमचा खसखस, दगडफूल, अर्ध जायपत्री, एक मसाला वेलची, छोटंसं चक्रफूल आणि अर्धा इंच दालचिनी। 4 ते 5 चमचे आपण धनेही घेणार आहोत। आता सर्व मसाले भाजून घेऊया। तव्यावर मी इथे खोबऱ्याचे काप भाजून घेत आहे। सर्व मसाले भाजताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची। आता खोबरं भाजून झालेलं आहे, त्यानंतर आपण डाळ्या भाजून घेणार आहोत। मसाले भाजताना जास्तही तेल टाकायचं नाही, थोडं गरजेनुसार थोडं तेल टाकायचं आहे। डाळ्या भाजून झाल्यावर आपण धने भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व मसाले एक एक करून भाजून घेऊया। आता आपण मिरच्या, लसूण आणि अद्रक भाजून घेणार आहोत। यानंतर आपण कांदा भाजून घेणार आहोत। सर्व मसाले चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे, म्हणजे भाजीला टेस्टही खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो। कांदा भाजायला बराच वेळ लागतो। आता आपण सर्व खडे मसाले भाजून घेऊया। सर्व मसाले भाजून झाल्यावर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत। मिक्सरमधून एकदम बारीकसर हा मसाला काढून घ्यायचा। कढईमध्ये तेल टाकून आता आपण काढलेला मसाला चांगला परतवून घेऊया। कमी आचेवर हा मसाला चांगला परतवायचा आहे, त्याला पूर्ण तेल सुटू द्यायचं आहे। मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढी छान भाजीला चव येते। आता त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहोत आणि पुन्हा मसाला चांगला परतवून घेणार आहोत। मसाले आणि छान तेल सोडल्यानंतर आपण त्यामध्ये मटकी टाकून घेऊया। मटकी मसाल्यामध्ये चांगली एकत्र करून घेऊया। मसाला पूर्ण मटकीला लागल्यानंतर आपण त्याची वाफ काढून घेणार आहोत। त्यासाठी त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यावी। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे। भाजी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे आणि मीठ टाकायचे आहे। आता भाजी आपण शिजवून घेऊया। भाजी शिजत असताना गॅस हा कमीच ठेवायचा आहे, म्हणजे भाजीला तरी छान येते आणि 15-20 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होते। तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर कलर आलाय आणि सुगंध तर अप्रतिम पसरलाय घरामध्ये। सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया। तयार झाली आहे आपली काळ्या वाटणातील मटकीची झणझणीत भाजी। या भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि सुगंध तर भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबतही खाऊ शकतो। भाकरीसोबत तर ही भाजी अजूनच चविष्ट लागते। तुम्हालाही ही भाजी बघून जेवणाची इच्छा झाली ना, तर घरी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत। धन्यवाद।